नमस्कार. BBC केज लाईव्ह संवादमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्या सगळ्याला माहिती सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणासंदर्भात सर्वत्र आंदोलन सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेलं होतं आणि या आंदोलनात त्यांनी शासनाला ठराविक काळात त्यांनी मागण्या मान्य कराव्यात असं म्हटलं होतं, परंतु ते न झाल्यामुळे त्यांनी बेमुदत आपलं आमरण उपोषण सुरू केलेलं होतं. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालल्यामुळं खरं तर महाराष्ट्रात सगळीकडे आंदोलनं होणे गरजेचं होतं आणि केजसारख्या तालुक्याच्या ठिकाणीही मराठा समाजाचं आणि बहुजन समाजाच्या काही विचारधारकांचं हे आंदोलन सुरू व्हावं अशी अपेक्षा होती आणि म्हणून आपण काही बैठकाही घेतल्या. बैठकामध्ये मनोज जरांगे पाटील यांना साखळी उपोषणानं आपण पाठिंबा देण्याचं ठरलेलं होतं आणि ज्यांना आमरण उपोषणाला बसता येईल त्यांनी दुसऱ्या दिवशी आपण तशी नावं शासनाकडे देऊन ते सुरू करता येईल असंही ठरलं होतं आणि त्यानुसार आपण हे आंदोलन सुरू केलं. निश्चितच या आंदोलनाला सर्वच आपल्या केज शहर आणि तालुक्यातील मराठा आणि अनेक बहुजन समाज बांधवांनी मोठा सपोर्ट दिला, खूप मोठं सहकार्य केलेलं आहे. केज शहरातील सर्वच आमचे युवक असतील, नागरिक असतील यांनीही आंदोलनाला सपोर्ट केलेला आहे. मी एक प्रातिनिधिक म्हणून, कारण कोणीतरी तालुक्याचं ठिकाण असतं, तालुक्याचं लक्ष आपल्या बाकी बांधवांचं तालुक्याकडे असतं, म्हणून आपल्याला तालुक्याच्या ठिकाणी आंदोलन सुरू करणं गरजेचं होतं. साखळी उपोषण तर सुरू राहणार होतं, परंतु एखादं किंवा अनेक 2-4 तरी जणांनी आमरण उपोषण सुरू करावं अशी अपेक्षा होती आणि त्यानुसार आपण ते सुरूही केलेलं होतं. एक प्रातिनिधिक म्हणून मी स्वतःही या आमरण उपोषणाला 30 ऑक्टोबरपासून आपण सुरुवात केलेली होती. संपूर्ण काळामध्ये मी पुन्हा एकदा सांगेन की प्रचंड मोठ्या प्रमाणात या आंदोलनाला सर्वच समाज बांधवांनी आणि इतर बहुजन समाजातील अनेक जी काही खरे वैचारिक असतात मानवी जीवनामध्ये त्या सर्वांनीच खूप मोठं समर्थन आणि पाठिंबा दिला होता. या आंदोलनाला जवळजवळ 27 तालुक्यातील ग्रामपंचायती, त्याचबरोबर विविध संस्था, केज तालुक्यातील वकील संघ आणि व्यापारी संघ आहे, व्यापारी महासंघ, वेगवेगळ्या सुवर्णकार संघटना असेल, महिलांची तेवढी संघटना असतील, मुस्लिम बांधवांच्या वेगवेगळ्या संघटना आहेत, फुलेशाहू आंबेडकरांच्या विशेषतः आंबेडकरवादी चळवळीतील अनेक पक्ष आणि संघटना यांनीही या आंदोलनाला मोठा पाठिंबा दिलेला आहे. आपल्याला माहिती आहे की मराठा समाज आरक्षण मागतो आहे हे केवळ एक ताकदीवर नाही आहे, तर आज समाजातील मोठ्या वर्गाला त्याची गरज आहे. कारण एकूण सामाजिक स्थिती पाहता हे होणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून आपण या आंदोलनात सर्वांनी उडी घेतलेली आहे आणि मराठा समाजाचं सध्या तरी नेतृत्व करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांना आपण बळ देण्यासाठी आंदोलन सुरू केलेलं होतं. आपण तसं अगदीच मी स्वतःही 4थ्या दिवसापर्यंत हे आमरण उपोषण पाणी घेऊन सुरू ठेवलेलं होतं. 4थ्या दिवशी निश्चित काही शारीरिक कमजोरीमुळं आणि म्हणजे बाकी विकनेसमुळं असं म्हणूया आपण, हे प्रशासन विशेषतः माननीय तहसीलदार साहेब आणि आरोग्य विभाग आणि आपले सर्वच उपस्थित जी काही समाज बांधव होते त्यांनी मी ट्रीटमेंट घ्यावी असं मला सांगितलं होतं. खरं तर माझा आणखी 1 दिवस पुढं नेण्याचा विचार होता, परंतु या सर्वांनी केलेल्या सततच्या विनंती आणि काही प्रशासनाच्या सांगण्यावरून आपण 4थ्या दिवशी
संध्याकाळी सायंकाळच्या वेळेला केज उपजिल्हा रुग्णालयाकडं गेलो होतो. मात्र आपण कुठलंही सलाईन वगैरे घेण्याचं टाळलं होतं, कारण का की आपल्याला हे उपोषण सतत पुढेही चालू ठेवायचं होतं. परंतु त्यानंतर प्रशासनानं काही चेकअप केल्यानंतर मला अंबेजोगाई येथील रुग्णालयाकडं रेफर केलेलं होतं आणि तिथंही त्यांनी तपासण्या करून आणि बाकी त्यांच्या म्हणण्यानुसार अतिदक्षता विभागात 1-2 दिवसासाठी भरती केलेलं होतं. योगायोगानं त्याच दिवशी संध्याकाळी मनोज जरांगे पाटील यांनी विशिष्ट अटी आणि मुद्द्यासह आपलं आंदोलन मागं घेत असल्याचं कळवलं होतं. खरं तर केजमध्येही त्यांचा आपल्याला फोन आलेला होता की आपण उपचार घ्यावेत म्हणून, आणि इतरही सगळ्या कारणानं आपण हे आंदोलन त्या दिवशी म्हणजे साखळी उपोषण आहे हे चालूच ठेवलेलं होतं. आणि मी स्वतः अंबेजोगाईला त्या ठिकाणी अतिदक्षता विभागात त्यांनी काही त्यांच्या प्रिकॉशनरी म्हणा किंवा काळजीचा एक भाग म्हणून कदाचित त्यांनी ठेवलेलं होतं. आणि विकनेस थोडासा माझा वाढलेला होता आणि एकूणच आपण सर्वांनी हे आंदोलन अतिशय यशस्वीपणे पुढे नेलेलं आहे. दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन आपण यशस्वी केलेलं आहे. मित्रांनो, एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून तसं मी नेहमी अशा आंदोलनात सहभाग घेतलेला आहे. परंतु कारण यापूर्वी नगरपंचायतला मी 8 दिवस सतत पाण्यावर हे उपोषण केलेलं होतं. पण त्यावेळी कदाचित थोडं लवकर मला विकनेस आलेला होता. त्यावेळेस 8 दिवसानंतर आपण सोडलेलं होतं. काही असो, पण एकूणच सांगायचं तात्पर्य असं आहे की चळवळीचा भाग आहे, तो आपल्याला पुढे न्यावा लागेल. आज मी आहे, उद्या कुणाला तर ती जागा घ्यावीच लागेल. फक्त एकच आहे की आपण सर्वांनी, कारण आणखीन लढाई संपलेली नाही. कारण शासन आहे, सध्या शासन डॅमेज कंट्रोल करण्यासाठी काहीही वाटेल ते करण्याच्या तयारीत आहे. आपला सर्वांचा भास होईल कदाचित, परंतु तेवढं सोपं नाही आहे. कारण अनेक गोष्टी तर आडकाठी ठरणार आहेत. त्या पार करून गेल्यानंतर आपल्याला अंतिम विजय मिळणार आहे. त्यामुळं सध्या GR काढला, अमुक काढलं, हे राज्य शासनाच्या अखत्यारीतले GR आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून दुसऱ्यासुद्धा लढाईला आपण तयार राहावं लागेल. कदाचित जरांगे पाटील तशी घोषणा नंतर करतील, परंतु आपण बी लक्ष ठेवून राहिलं पाहिजे. केवळ बातम्यावर किंवा झालं असं चालणार नाही. आपणही काही वैचारिक आपले विचार वापरले पाहिजेत की शक्य काय आहे आणि काय नाही ते. कारण आणखीन हे तेवढं सोपं नाही आहे. कारण कायद्याच्या मध्ये किंवा कायद्याच्या तरतुदीमध्ये ही गोष्ट बसणं खूप गरजेचं आहे. ते बसल्यानंतर जेव्हा न्यायव्यवस्था मान्य करेल हे बरोबर आहे, तेव्हा आपण पार पडलो तसं म्हणता येईल. आणखीन लढाई खूप दूरची आहे, निश्चित एवढी सोपी नाही आहे. मी म्हटलं, शासन एवढं डोकं लावायला सध्या, इतकं हुशारीनं काम करायला की प्रत्येक गोष्टीला कसं कंट्रोल करायचं आणि आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये नुकसान होणार नाही याची काळजी शासन घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. त्यामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतं आणखीन लढाई खूप दूरची आहे. केवळ GR काढला, प्रमाणपत्र दिले म्हणजे काही होणार नाही. कदाचित याला 100% देणारेच कदाचित उद्या कोर्टातसुद्धा इतरांना पाठवून, जसं याच्या अगोदर झालं, चॅलेंज करू शकतील आणि पुन्हा एकदा आपल्याला पुन्हा पहिल्या पाडे 55 म्हणल्यासारखं करावं लागू शकतं. यासाठी आपल्याला पक्की लढाई लढण्यासाठी तयार राहावं लागेल. यश तर मिळणारच आहे आणि ते मिळूही. केवळ निगेटिव्ह आपल्याला गोष्टी घेऊन चालणार नाही, मात्र ते कायद्याच्या कसोटीवर टिकणारच असलं पाहिजे, हे करावं लागेल. कारण सध्या मी म्हटलं, प्रत्येक पुढारी, मग तो मराठा असेल किंवा OBC असेल किंवा इतर कुठल्याही समाजाचं, हे
मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे हे वरवरचं गुळगुळीत वाक्य बोलतात. पण आपण बघितलं असेल बैठकात काय होतं आहे, इतर वेळी काय होतं आहे, किंवा जो मध्ये बीडमध्ये प्रकार घडला तो आम्ही जे या समाजानं केलाही नाही, तरीही तो आमच्या माथी मारण्याचा प्रयत्न करून कायद्याचा धाक दाखवण्याचा प्रयत्न झाला. कारण आणखीन एक आव्हान खरं तर करावंच वाटतं सर्व आमच्या युवकांना. प्लीज तुमचं काही मत असू द्या, हिंसाचार केला कीच या आंदोलनाला सगळ्यात मोठा धोका होऊ शकतो. हिंसाचाराच्याच फक्त आता मुद्द्याखाली हे आंदोलन शासनाला दडपणं शक्य आहे, बाकी कुठलाच मुद्दा नाही. त्यापेक्षा मला एक कळत नाही, आम्ही नेहमी आवाहन करतो, जरांगे पाटील आवाहन करतायत, तुम्ही संख्येनं मोठ्या एकत्र या ना. एकत्र आला कीच त्याची चर्चा होते आणि ते सगळीकडे संदेश जाणार आहे. तुम्हाला हिंसाचार एक खडा बी हातात घ्यायची गरज नाही, आम्ही नेहमी सांगतो. पण आपलं कसं आहे, लोक एकत्र येत नाहीत म्हणून हिंसाचार करायचा, हे कुठली गोष्ट आहे? याचा अर्थ लोक का येत नाहीत? त्यांना गरज नाही का? त्यांनी का येऊ नये? जर आपल्या मुलाबाळांचं भविष्य याच्यावर आहे तर त्यांनी बाहेर आलं पाहिजे. आणि जेव्हा ते येतील ना, तेव्हा तुम्हाला काहीच करायची गरज नाही. शासनच स्वतः हे जे मी म्हणतो ना कायदेशीर अडसर आहेत ते दूर करायचा प्रयत्न करेल. सध्या आणखीन शासन कायदेशीर अडसर दूर करण्यासाठी शासन काहीही प्रयत्न केलेले नाहीत. ते फक्त सध्या मराठा समाजाला शांत करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत, हे लक्षात असू दे. आणि म्हणून आपण खूप आता विचारपूर्वक पावले टाकावी लागतील. केवळ झालं गेलं, आता उद्या GRने गेले हे झालं की लगेच जय की लगेच हे काही उपयोग होणार नाही. कारण असे आंदोलनं अशी आरक्षण आपल्याला याच्या अगोदर बी घोषित झालेली आहेत. विचारपूर्वक चालावं लागेल. कायदा तज्ज्ञांनी काळजीपूर्वक जे काही कायदातज्ञ आहेत, मराठा समाज असतील किंवा जे मराठा समाजाचे हितरक्षक असे बहुजन समाजातील कायदारक्षक आहेत, त्यांचे ओपिनियन घेऊन आपण पुढं गेलं पाहिजे. नुसतंच फक्त ताकदीच्या जीवावर आपण जर काही त्यांना भाग पाडलं तर ते टिकणार असेल का, हे बी आपण विचार केला पाहिजे. कारण का की ते आज हो म्हणतील, मी म्हटलं ना, ताकदीच्या म्हणजे फक्त निवडणुकीसाठी हो म्हणणार आहे ते, त्यापुढं ते टिकलं पाहिजे. ह्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल. टिकणं म्हणजे कायदा काय बाहेरचा नाही आहे, कायद्यात तरतुदी करणाराही माणूसच आहे. ते करता येईल, पण ते करण्यासाठी आपल्याला भाग पाडावं लागेल, हेच महत्त्वाचं आहे. आणि पुन्हा एकदा जेव्हा आंदोलनं सुरू होतील तेव्हा आपल्या भागातील सर्व युवकांना, नागरिकांना मी नक्की विनंती करेन की आपल्या भागातील आंदोलनं ही शांततामय पद्धतीनं आणि केवळ देखाव्यासाठी होता कामा नये. आपल्यात काय झालं आहे, आपली कमजोरी एक ती म्हणजे आपल्या युवकांना कदाचित असू शकतं, का असू नये, राजकारणात जाण्यासाठी, लिडरशिप घेण्यासाठी, नेतृत्व स्वतःचं सिद्ध करण्यासाठी बऱ्याच वेळा ते काहीतरी करायचा प्रयत्न करतात जेणेकरून लक्षवेधक व्हावं, पण ते उपयोगाचं नाही. त्यामुळं आंदोलनाला धोका होऊ शकतो. आणि आपण बघितलं असेल बीडच्या घटनेमध्ये मराठा समाज बांधव त्याच्यात नव्हते, असंख्य दुसरेच कुणीतरी लोक असल्याचं आता सिद्ध होईल, चौकशी आणि ते करेल. तर एवढंच म्हणणं आहे की आत्ताच्या प्रमाणच पुढचे जेव्हा कधी आपल्याला हाक येईल तेव्हा आपण बसून विचारपूर्वक, आणि जसं आपण काही युवक म्हणतात ते खरं आहे, ते सत्य बी आहे की राजकारणापासून हे आंदोलन दूर राहिलं पाहिजे, याच्यात कोणाचंही दुमत नाही. आणि आपण ते करण्याचा प्रयत्नही करू. काही वेळा प्रत्येक ठिकाणीच आपल्याला ऐनवेळी निर्णय घेता आलेले नसतात, परंतु आपण ते अगोदर निर्णय घेऊन असे त्या ठिकाणी आपल्याला त्याच्यावर काही तोडगे काढता येतील. आणि हे सर्व फक्त नागरिकांचं एक समाजाचं आंदोलन कसं राहील याच्यासाठी नक्की होईल तेवढा प्रयत्न पुन्हा एकदा आपण करण्याचा प्रयत्न करू आणि या आंदोलनाला पुढं नेऊ. मी 2 दिवसाच्या उपचारानंतर आता घरी पोचलेलो आहे. आपण सर्वांनी खूप मोठा सपोर्ट केला, मला शुभेच्छाही दिल्या, त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. शेवटी काम तर सुरू राहणारच आहे. आता विकनेस माझा बऱ्याच अंशी दूर झालेला आहे आणि मी माझ्या पद्धतीनं माझं स्वतःचे व्यवसाय असेल, क्लासेस असतील, हे सोमवारपासून मी पुन्हा एकदा पूर्ण ताकदीनं सुरू करणार आहे. कारण शेवटी ICU म्हणतो आपण, मी म्हणलं अतिदक्षता विभाग, तो अतिदक्षता विभाग प्रत्येकाचा 75 वर्षानंतर आपलं घरच अतिदक्षता विभाग बनणार असतो.
त्यानंतर कुणी म्हणलं बी जरा बाहेर जा आणि अमुक करा, तरी त्या अतिदक्षता विभागातून आपल्याला बाहेर पडता येत नाही. त्यामुळं आत्ता जे काय करायचं आहे ते आयुष्य खूप मर्यादित आहे. जेवढं जमेल तेवढं काम आपण सगळे मिळून करूया. आणि पुन्हा एकदा सांगतो, आपण सर्व जे जे समाजात न्याय आहे त्याच्यासाठी आपण संघर्ष करू. केससाठीही संघर्ष करू. हा तर एक सामाजिक लढा आहे, परंतु इतर समाज बांधवांच्यासाठी सुद्धा न्याय मागण्या असतील आणि केसच्या ज्वलंत समस्येवर आपला लढा आपण चालूच ठेवू. आम्हाला खात्री आहे जेव्हा संघर्ष केला जातो तेव्हा त्याला यश हे 100% मिळतच असतं आणि आपण ते नक्की मिळूया. पुन्हा एकदा ज्या सर्वांनी म्हणजे या आंदोलनाला सपोर्ट केला, मलाही व्यक्तिगत माझ्या प्रकृती किंवा बाकी कारणासाठी सपोर्ट केला, कोणाचा नामोल्लेख करणं हे शक्यच नाही. कारण का प्रत्येक तुम्ही मग तिथं आलेलं असो किंवा तिथं न येताच दुरून आणखीन काही आपल्या पद्धतीनं समर्थन, विचाराचं समर्थन किंवा इतर पद्धतीनं केलं असेल, त्या सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.